नमस्कार मित्रांनो, शिवनेत्र अर्निंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इंडियन ऑइल कंपनीबद्दल बघूया. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी तेल कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1964 साली झाली. भारत सरकारच्या मालकीची महारत्न ही कंपनी. IOCचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. इंडियन ऑइल ग्रुपमध्ये 30,000 प्लस कर्मचारी आणि 50,000 प्लस पेट्रोल पंप या कंपनीकडे आहे. जगातील टॉप 100 तेल कंपन्यांमध्ये या कंपनीचे स्थान येते. या कंपनीचे काम रिफायनिंग, मार्केटिंग, पाईपलाईन, पेट्रोकेमिकल्स, एक्सपोर्ट इत्यादी आहे. 1959 मध्ये इंडियन ऑइल कंपनीची स्थापना झाली. 1964 मध्ये इंडियन रिफायनी इंडियन ऑइल कंपनीचे मर्जिंग झाले आणि 1970 ते 1980 मध्ये देशभर रिफायनरी विकसित केल्या. 1990 मध्ये LPG एव्हिएशन फ्यूलमध्ये या कंपनीने विस्तार केला आणि 2000 नंतर आंतरराष्ट्रीय व्यापार देखील सुरू केला. सध्या श्रीलंका, मॉरिशस आणि मिडल ईस्टमध्ये यांची हुकूम आहे. ही कंपनी काय काम करते तर कच्चा तेल, क्रूड ऑइल आयात करते, रिफायनिंगमध्ये प्रोसेसिंग करते, पेट्रोल, डिझेल, LPG तयार करतात, देशभरात पेट्रोल पंपद्वारे विक्री करते, औद्योगिक कंपन्यांना बायोफ्युएल, सोल्व्हेंट्स पुरवते, पाईपलाईनद्वारे ट्रान्सपोर्टेशनसुद्धा करते, इंडस्ट्रियल लुब्रिकंट व इंजिन ऑइल यांची निर्मिती देखील करते आणि मेन म्हणजे जेट फ्यूल म्हणजेच ATF फॉर विमान कंपन्यांना देखील ही कंपनी पुरवठा करते. चला तर या कंपनीचे आपण फंडामेंटल्स बघूया. या कंपनीचे मार्केट कॅप 2 लाख करोडच्या आसपास आहे. सध्याची करंट प्राईस 141च्या आसपास मिळू शकते, खाली वर जाऊ शकतं. सध्या स्टॉकचा P16 आहे. या कंपनीची रिटर्न ऑन इक्विटी कॅपिटल 7.37% आणि रिटर्न ऑन इक्विटी 6.56%. या कंपनीचा अल्टिमेट झेड स्कोअर 2.5% आहे. डेप्ट या कंपनीकडे 1,52,271 करोड आहे, पण या कंपनीकडे रिझर्व देखील 1,72,716 करोड आहे. ही कंपनी प्रति शेअर 9.63 रुपये कमवते. या कंपनीकडे करंट असेट 1,56,131 करोड आहे. चला तर मग या कंपनीचे कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ बघूया. 10 वर्षाचे 5%, 5 वर्षात 9%, 3 वर्षाचे 9% आणि ट्रेलिंग 12 मंथ -2% आहे. या कंपनीचे कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ 10 वर्षाचे 12%, 5 वर्षाचे 23%, 3 वर्षाचे -22% तर ट्रेलिंग 12 मंथ -71%. या स्टॉकचा प्राईस CAGR सुद्धा 10 वर्षाचा 60% आहे, 5 वर्षाचा 20% आहे, तर 3 वर्षाचा 24% आणि 1 वर्षात -20% लागलेला आहे. या कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा 10 वर्षाचा 15% आहे, 5 वर्षाचा 16% तर 3 वर्षाचा 13% आणि लास्ट इयरमध्ये रिटर्न ऑन इक्विटी 7%. या कंपनी प्रमोटरने 51.50% हिस्सेदारी ठेवलेली आहे, तर FIIकडे 7.5% म्हणजे 7.48% हिस्सेदारी ठेवलेली आहे. DIIने 10.5% होल्डिंग ठेवलेली आहे आणि पब्लिककडे 11.15% हिस्सेदारी आणि या कंपनीत गव्हर्नमेंटने 19.57% हिस्सेदारी ठेवलेली आहे. मग आपण या कंपनीचे फायनल डिसिजन बघूया. या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 4.5% आहे. या कंपनीचा अर्निंग पर शेअर स्टेबल आहे. डेप्ट या कंपनीकडे 0.82. ROE या कंपनीचा मीडियम आहे. ROC पण या कंपनीचा मीडियम आहे. नेट प्रॉफिट पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह नाही अनस्टेबल आहे सध्या तरी. या कंपनीकडे प्रमोटर होल्डिंग स्टेबल आहे. कॅश फ्लो या कंपनीचा चांगला आहे. बॅलन्स शीट पण दरवर्षी इन्क्रीज होत आहे आणि तुम्ही फोटोमध्ये बघितलं असाल की 10 इयर सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ मीडियम. तर दुसरी कंपनी आहे अंबुजा सिमेंट.
अंबुजा सिमेंट ही भारतातील आघाडीची सिमेंट कंपनी असून 1983 साली या कंपनीची स्थापना झाली. या कंपनीचे मुख्यालय मुंबई इथे आहे. अल्ट्राटेक सिमेंटनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची सिमेंट ही कंपनी आहे. अडानी ग्रुपकडे मालकीची आहे. अंबुजा सिमेंट्स आणि ACC ही अडानीच्या सिमेंट व्हर्टिकल अंतर्गत येतात. कंपनीचा मुख्य व्यवसाय सिमेंटवर लिंकर उत्पादन आणि विक्री आहे. देशभरात 6 मोठ्या सिमेंटच्या प्लांट आहेत. जवळपास 30+ मिक्सिंग प्लांट या कंपनीकडे आहे. सस्टेनेबल कन्स्ट्रक्शनसाठी ग्रीन बिल्डिंग प्रोडक्ट्स विकसित करतात. अंबुजा प्लस, अंबुजा कवच, अंबुजा कॉम्पिसियम हे त्यांचे प्रसिद्ध ब्रँड आहेत. कंपनीने सुमारे 300+ शहरामध्ये आपले नेटवर्क विस्तारलेले आहे. त्यांच्या अंबुजा सिमेंट फाउंडेशनद्वारे CSRमध्ये शिक्षण, आरोग्य, पाणी व्यवस्थापनावर भर आहे. अंबुजा इको रिव्होल्यूशन्स अंतर्गत पर्यावरणपूरक उत्पादनावर भर आहे. चला तर मग आपण या कंपनीचे फंडामेंटल्स बघूया. या कंपनीचे मार्केट कॅप सध्या 1,49,832 करोड आहे. या स्टॉकची सध्या करंट प्राईस 608 आहे, पण व्हिडिओ अपलोड करताना काही वेळास वर खाली होऊ शकते. स्टॉकचा PE सध्या 34 आहे. ROC या कंपनीची 10.5% आहे. ROE या कंपनीची 8.5% आहे. अल्टिमेट झेड स्कोअर या कंपनीचा 4.66 आहे. डेप्ट या कंपनीकडे तसे काही नाही, 788 करोड. या कंपनीकडे चांगली गोष्ट म्हणजे रिझर्व्ह 52,951 करोड आहे. या कंपनीचा अर्निंग पर शेअर म्हणजे प्रति शेअर ही कंपनी 17 रुपये कमवते. या कंपनीकडे करंट असेटसुद्धा 17,888 करोड आहे. या कंपनीचे कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 10 वर्षाचे 13% आहे, तर 5 वर्षाचे 5%, 3 वर्षाचे कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 7% आहे आणि ट्रेलिंग 12 मंथ 13%. तसेच या कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथसुद्धा कंपनीचे 10 वर्षाचे 11%, 5 वर्षाचे 15%, तर 3 वर्षाचे 13% आणि ट्रेलिंग 12 मंथ 36%. या कंपनीचा स्टॉक प्राईस CAGR सुद्धा 10 वर्षाचा 10% आहे, 5 वर्षाचा 22%, तर 3 वर्षाचा 17% आणि 1 वर्षात -7% आहे. या कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा 10 वर्षाचा 9%, 5 वर्षाचा 10%, 3 वर्षाचा 9%, तर लास्ट इयर 9% होता. या कंपनीत प्रमोटरने 67.57% हिस्सेदारी होल्ड केलेली आहे. या कंपनीचे FIIने 7.5% हिस्सेदारी होल्ड केलेली आहे. DIIने या कंपनीत 18.49% हिस्सेदारी होल्ड केलेली आहे आणि पब्लिकने 6.5% हिस्सेदारी होल्ड केलेली आहे आणि गव्हर्नमेंटने फक्त छोटासा शेअरचा स्टेक घेतलेला आहे 0.21%. मग चला तर आपण या कंपनीचे फायनल डिसिजन काय येतात ते बघूया. या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 17.9% आहे. अर्निंग पर शेअर या कंपनीचा इन्क्रीज होत आहे. डेप्ट टू इक्विटी या कंपनीकडे तसे डेप्ट काहीच नाही. ROE या कंपनीचा मीडियम आहे. तसेच ROC पण या कंपनीचा मीडियम आहे. नेट प्रॉफिट या कंपनीचे इन्क्रीज होत आहे. प्रोमोटर होल्डिंग या कंपनीत स्टेबल आहे. कॅश फ्लो या कंपनीचा पॉझिटिव्ह आहे आणि बॅलन्स शीट या कंपनीची दरवर्षी इन्क्रीज होत आहे. 10 इयर सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ या कंपनीचा मीडियम आहे.